Everyone, myself Mahesh Pore. I am welcome you back in our advanced Java tutorial. In today's session, we are going to learn about the key event in the AWT. Okay. So see here, what is meant by key event? A key event is generated when the keyboard inputs occur. Okay. That is an event which indicates that a keystroke occurred in a component. जेव्हा कीबोर्डवरून इनपुट तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला देताय ओके किंवा कीबोर्डवरचं इनपुट कुठल्या तर कंपोनंटवर अप्लाय होतं त्यावेळी जो इव्हेंट जनरेट होणार आहे विच इज नथिंग बट कॉल्ड एज अ की इव्हेंट दॅट इज इव्हेंट इज जनरेटेड बाय when you are going to input through the keyboard. Okay, so there are the three types of the key events are there. That's why this class contains the three constants like the key pressed, key released and key typed. Okay, that is the first two events, that is the key pressed and key released. That two events are generated when any key is pressed or released. Okay. The last event, that is the third event, that is key type, is occur when a character is generated. Okay, so remember that not all key presses results in a character. प्रत्येक की प्रेस केल्यानंतर कॅरेक्टर जनरेट होत असं नाही. फॉर एक्झाम्पल शिफ्ट की, एरो की, एंटर की, ओके, कॅपलॉक की, टॅब की, कंट्रोल की, आल्ट की, ओके, ह्या की कोणतेही कॅरेक्टर जनरेट करत नाही. ओके, सो अशा की जेव्हा तुम्ही प्रेस करताय त्यावेळी पहिले दोन इव्हेंट्स घडतात, की प्रेस्ड अँड की रिलीज. परंतु जर डिजिट बघितला तुम्ही 0 to 9 किंवा अल्फाबेट्स बघितला तुम्ही A to Z, ह्या की मधली कोणतीही की प्रेस केली तर तीन इव्हेंट घडणार आहेत. एक म्हणजे की ती प्रेस होणार आहे, त्याच्यानंतर रिलीज होणार आहे आणि फायनली रिलीज झाल्यानंतर एक कॅरेक्टर जनरेट होऊन तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. सो जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर हे तीन इव्हेंट जनरेट होतात. अदरवाईज ज्या की कॅरेक्टर जनरेट करत नाहीत त्यावेळी फक्त की प्रेस्ड अँड की रिलीज हे दोन इव्हेंट जनरेट होतात. वन्स अगेन आय रिपीट दॅट, जेव्हा आपण कीबोर्डवरून आपल्या ॲप्लिकेशनला इनपुट देतो त्यावेळी की इव्हेंट जनरेट होतो. जनरली की इव्हेंट हे तीन टाईपचे आहेत. दॅट इज फर्स्ट इज की प्रेस्ड, सेकंड इज की रिलीज अँड थर्ड इज की टाईप्ड. ओके, एखादी की जर कॅरेक्टर जनरेट करत नसेल तर पहिले दोन इव्हेंट घडतात, फक्त की प्रेस्ड अँड की रिलीज. आणि एखादी की जर कॅरेक्टर जनरेट करत असेल तर तिन्ही इव्हेंट घडतात, की प्रेस्ड, की रिलीज अँड की टाईप. ओके, सो the keyboard events contain the three constants: key pressed, key release and key type. Okay, so how to know which key is pressed by the user? Okay, so for that one code is generated by the system which is called as a virtual key code. Okay, आता एखादी की प्रेस केल्यानंतर त्याचा रिलेटेड की कोड सिस्टम तुमची कंपेअर करेल आणि त्याच्यावरून समजेल की युजर कडून कुठली की प्रेस केली गेलेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल there are the these are the other integer constants which are used to define the key event. For example, vk underscore 0 to vk underscore 9. Vk is nothing but what? Virtual key code. Okay, 0 डिजिट असणारं जे की असणार आहे ती प्रेस केल्यानंतर तुमच्या की इव्हेंटच्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये तो कोड स्टोअर केला जाईल. ओके, त्याच्यानंतर vk अंडरस्कोर a टू vk अंडरस्कोर z, दॅट इज व्हर्च्युअल की कोड a टू व्हर्च्युअल की कोड z. ओके, हे की कोड कोणाचे आहेत? ज्या की a टू z कॅरेक्टर कंटेन करतात. ओके, त्याच्यानंतर ज्या की कॅरेक्टर जनरेट करत नाहीत, फॉर एक्झाम्पल एंटर, एस्केप, कॅन्सल, अप, डाऊन, लेफ्ट, राईट, पेज डाऊन, पेज अप, शिफ्ट, आल्ट, कंट्रोल. ओके, सो ह्या कीचा जो व्हर्च्युअल की कोड आहे तो असा असणार आहे, vk अंडरस्कोर एंटर, vk अंडरस्कोर एस्केप अँड लाईक दॅट वाईज. ओके, सो by examining the virtual key code you can consider that or you can know that which key is pressed by the user. Okay, so the vk constant specifies the virtual key codes and are independent of any modifier such as control, shift or alt. Okay, so user कडून कीबोर्ड इव्हेंट जेव्हा घडतो त्यावेळी ऍक्च्युअली कुठली की प्रेस केलेली आहे हे त्या कीला डिफाईन केलेल्या पर्टिक्युलर व्हर्च्युअल की कोडवरून गेट केलं जातं. ओके, सो
हा की कोड गेट कसा करायचा, ओके, किंवा याचे कन्स्ट्रक्टर्स कुठले आहेत, कन्स्ट्रक्टर मध्ये की इव्हेंटच्या कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत, ओके. सो ते पॅरामीटर्स आपण बघू शकतो. सो बिफोर दॅट सी हिअर की इव्हेंट हा क्लास आहे, ओके, ज्या की इव्हेंटच्या क्लासमध्ये काही पॅरामीटर्स पास केलेले आहेत. ओके, सो आय थिंक we'll miss that slide here. Okay, so I will create one. Okay, so it is nothing but the key event हा constructor. Okay. जेव्हा की इव्हेंट घडतो त्यावेळी की इव्हेंट क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये कोणती कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर असते बघा. फर्स्ट इज कंपोनंट सोर्स. ओके, मीन्स व्हॉट, ज्याच्यामुळे हा इव्हेंट घडणार आहे त्याचा ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर INT टाइप, कुठल्या टाइपचा इव्हेंट झाला, की प्रेस्ड, की रिलीज, काय की टाइप. नॉर्मली ऍट अ टाइम 2 किंवा 3 इव्हेंट घडतात. म्हणजे जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर 3 इव्हेंट घडणार आहेत. कोणते कोणते, की प्रेस्ड, की रिलीज, आणि रिलीज केल्यानंतर जे कॅरेक्टर जनरेट होतं की टाइप. आणि ज्या की कॅरेक्टर जनरेट करत नाही त्यावेळी 2च इव्हेंट जनरेट होतील, की प्रेस्ड अँड की रिलीज. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक पॅरामीटर आहे लॉंग व्हेन. म्हणजे हा इव्हेंट कधी घडला त्याचा सिस्टीम टाइम याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. हा इव्हेंट घडताना कुठली मॉडिफायर की प्रेस केलेली आहे काय त्याची इन्फॉर्मेशन मॉडिफायर मध्ये असेल. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा की कोड, की प्रेस केल्यानंतर त्याचा की कोड काय आहे, व्हर्च्युअल की कोड, तो त्या कोड मध्ये स्टोअर. ओके, सो जर मी की इव्हेंटचा ऑब्जेक्ट जनरेट केला, ऑब्जेक्ट क्रिएट केला, तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल की ज्याच्यामुळं इव्हेंट घडलेला आहे त्याचा ऑब्जेक्ट, कुठला इव्हेंट घडला तो टाइप, इव्हेंट कधी घडला, इव्हेंट घडत असताना कुठली मॉडिफायर की प्रेस केलेली आहे का, आणि कोणती की प्रेस झालेली आहे हे त्याच्या व्हर्च्युअल की कोडवरून समजतं. तो कोड इथं स्टोअर केला जाईल. ओके, सो सिस्टीमला याच्यावरून युजर कडून कुठली की प्रेस केली गेलेली आहे हे लक्षात. ओके, आणखीन एक कन्स्ट्रक्टर आहे ज्याच्यामध्ये एक पॅरामीटर एक्स्ट्रा आहे. फॉर एक्झाम्पल जसं बघितलं तुम्ही, एखादी की जर कॅरेक्टर जनरेट करत नसेल तर पहिला कन्स्ट्रक्टर ठीक आहे, परंतु एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर ते कोणतं कॅरेक्टर आहे ते सुद्धा आपण की इव्हेंटच्या ऑब्जेक्ट मध्ये मधून रिट्राइव्ह करू शकतो, कारण त्याचा एक कन्स्ट्रक्टर आहे ज्याच्यामध्ये एक पॅरामीटर एक्स्ट्रा ऍड केलेला आहे विच इज नथिंग बट द कॅरेक्टर CH. जे की इव्हेंट घडतो त्यावेळी त्याच्या ऑब्जेक्ट मध्ये आणखीन एक इन्फॉर्मेशन असेल की कॅरेक्टर कुठलं जनरेट होत आहे का हे चेक केलं जाईल की प्रेस केल्यानंतर. जर कॅरेक्टर जनरेट करत असेल तर ते कॅरेक्टर इथं स्टोअर केलं जाईल. हे दोन गोष्टी महत्वाच्या, एक म्हणजे कोणती की प्रेस केली त्याचा व्हर्च्युअल की कोड की इव्हेंटच्या ऑब्जेक्ट मध्ये असेल. जर त्या कीनं कॅरेक्टर जनरेट होत असेल म्हणजे 0 to 9 डिजिट किंवा A to Z हे कॅरेक्टर जनरेट होत असतील तर ते कॅरेक्टर CH मध्ये स्टोअर होईल. आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचा तो इव्हेंट जो आहे ही इन्फॉर्मेशन यूज करून प्रोसेस करू शकता. फॉर एक्झाम्पल आता लुक ॲट हिअर, जर मी सेकंड कन्स्ट्रक्टर यूज केला आणि जर ती एखादी की आहे ती कॅरेक्टर जनरेट करत नसेल तर याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होईल. आणि एखाद्या वेळी जर ती की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर कोड मध्ये 0 स्टोअर होईल आणि कॅरेक्टर मध्ये त्याचं कॅरेक्टर स्टोअर होईल. दोन गोष्टी आहेत, जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत नसेल तर त्या ऑब्जेक्टच्या ह्या पॅरामीटर मध्ये नल व्हॅल्यू स्टोअर केली जाईल, आणि जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर त्याच्या कोडच्या ठिकाणी 0 व्हॅल्यू स्टोअर होईल. कारण ती कॅरेक्टर जनरेट करते, त्याचा जो डेटा आहे तो कॅरेक्टर मध्ये स्टोअर होतो. So to process the event you want to retrieve some information from the key event object. म्हणजे कुठली की प्रेस केली त्याचा कोड काय आहे, कॅरेक्टर कुठलं जनरेट करतं का ते, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही रिट्राइव्ह करू शकताय. त्यासाठी काही मेथड्स आहेत की इव्हेंटच्या. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट मेथड इज नथिंग बट द
key code. Okay, this method returns the key code associated with that key. Okay, and which is nothing but the integer, because whatever the integer constant जे आहे तुम्हाला डिफाइन केलेले तो integer constant रिटर्न करेल आणि त्या की कोड वरून युजर कडून कुठली की प्रेस केलेली आहे okay, त्याचा की कोड काय आहे तो की कोड तुम्हाला गेट करू शकतात. सेकंड वन, गेट की कॅर. ओके, जर एखादी की प्रेस केल्यानंतर कॅरेक्टर जनरेट होत असेल तर कोणतं कॅरेक्टर जनरेट होतं ते कॅरेक्टर रिटर्न करायचं काम गेट की कॅर करेल. ओके, that is here it returns the character associated with the key in this event. Okay, for example, the key typed event for the shift plus a, it returns what? The value capital A. Okay, so to get the character you want to use the one method, that is get key char. Okay, one more method is there, that is action key. It returns true. So see here the return type of this method is boolean. Okay, so it returns true if the key firing the event is an action key. For example, the action key includes page up, cap lock, arrow and function keys and all that one. Okay, the action key असेल तर true return करेल, नसेल तर false return करेल. Okay, so once again I repeat that the key event is generated when you pass the input from the keyboard to the GUI based application. Okay, there are the three events, that is key pressed, key released and key typed. Okay, एखादी की प्रेस केल्यानंतर जर कुठलेही कॅरेक्टर जनरेट होत नसेल त्यावेळी फक्त ऍक्शन काय होणार आहे. फॉर एक्झाम्पल शिफ्ट, कंट्रोल, आल्ट अशा कीज. यावेळी ऍक्शन्स काय होणार आहेत, फक्त ती की प्रेस केली जाईल आणि रिलीज केली जाईल. ओके, सो एखादी की प्रेस केल्यानंतर कॅरेक्टर जनरेट होत नसेल तर फक्त दोन इव्हेंट घडतात, की प्रेस्ड अँड की रिलीज. आणि कीज लाईक 0 to 9 और A to Z. इथं की तुम्हाला प्रेस पण करावं लागेल आणि रिलीज पण करावं लागेल. रिलीज केल्यानंतर कॅरेक्टर सुद्धा जनरेट होईल आणि ते डिस्प्ले होईल. अशा वेळी तिन्ही इव्हेंट घडतात, दॅट इज की प्रेस्ड, की रिलीज अँड की टाईप. सो याची सगळी इन्फॉर्मेशन की इव्हेंटच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर असेल. आता हा इव्हेंट प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एक लिस्नर लागणार आहे, जो awt.event पॅकेज मध्ये आहे. त्या लिस्नरचं नाव आहे की लिस्नर. सो द की इव्हेंट्स इंडिकेट व्हेन द युजर इज टायपिंग ॲट द कीबोर्ड. इव्हेंट कधी घडणार आहे, जर कीबोर्डवरून काहीतरी टाईप करत असेल, म्हणजेच कीबोर्डवरून ॲप्लिकेशनला काहीतरी इनपुट देत असेल, किंवा key events are fired by the component with the keyboard focus when the user presses or releases the keyboard keys. Okay, आता कीबोर्डवरच्या की आपण मल्टिपल कंपोनंटला नेव्हिगेट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज लेबल्स आहेत, टेक्स्ट फील्ड आहे, बटन आहे, तर मी टॅब प्रेस करत गेलो कीबोर्डवरचा तर फोकस प्रत्येक कंपोनंटचा चेंज केला जातो. सो कीबोर्डवरच्या की जेव्हा फोकस कंपोनंटचा फोकस चेंज करण्यासाठी सुद्धा यूज केल्या जातात. म्हणजे की प्रेस करून रिलीज केली जाते त्यावेळी काय ऍक्शन होणार आहे, की एका कंपोनंटचा फोकस शिफ्ट टॅब मी टॅब की जेव्हा प्रेस करेन आणि रिलीज करेन त्यावेळी एका कंपोनंटचा फोकस लॉस्ट होऊन दुसऱ्या कंपोनंटला फोकस गेन होईल. सो अशा वेळी सुद्धा की इव्हेंट जनरेट होतो. सो the notification are sent about the two basic kind of key events, the typing of Unicode character and the pressing or releasing of a key on the keyboard. जसं आता आपण सांगितलं, ज्या की कॅरेक्टर जनरेट करतात ती कॅरेक्टर शो करेल, ज्या की कॅरेक्टर जनरेट करत नाहीत त्या फक्त प्रेस अँड रिलीज केल्यानंतर काहीतरी ऍक्शन्स तुमच्या ऍप्लिकेशनला अप्लाय केले जाईल. सो द फर्स्ट काइंड ऑफ इव्हेंट इज की टाइप्ड इव्हेंट. So we already discussed this one. Okay, so see here what are the methods of the key listener. आता मी सांगितलं तुम्हाला की इव्हेंट कीबोर्डवरच्या काही इनपुट्स ऍप्लिकेशनला कंपोनंटला दिल्यानंतर होतो किंवा काहीतरी टाईप केल्यानंतर होतो. ओके, आता तो इव्हेंट हँडल करण्यासाठी लिस्नर आहे की लिस्नर. तर की लिस्नरच्या ज्या मेथड्स आहेत, जसे मी 3 इव्हेंट सांगितले तुम्हाला, की प्रेस्ड, की रिलीज अँड की टाईप्ड. ओके, सो की प्रेस केल्यानंतर कुठला इव्हेंट घडत असेल तर तो इव्हेंट कसा प्रोसेस करायचा, त्याचा कोड काय. की रिलीज केल्यानंतर जो इव्हेंट घडणार आहे तो प्रोसेस कसा करायचा. आणि जर त्या कीनं काहीतरी कॅरेक्टर जनरेट करत असेल, की टाईप इव्हेंट होत असेल तर तो इव्हेंट प्रोसेस कसा करायचा. हे 3 इव्हेंट प्रोसेस करण्यासाठी की लिस्नरच्या 3 मेथड आहेत. एक म्हणजे की प्रेस्ड,
दुसरी की रिलीज आणि तिसरी की टाइप्ड. ओके, so key pressed is nothing but what? It called just after the user presses a key while listen to the component has the focus. एखाद्या कंपोनंटवर फोकस आहे आणि युजर कडून एखादी की कीबोर्ड वरची प्रेस फक्त केलेली आहे, रिलीज केलेली आहे, त्यावेळी हा इव्हेंट जनरेट होईल. की रिलीज इट कॉल्ड जस्ट आफ्टर द युजर रिलीजेस द की while listen to the component has the focus. की रिलीज केल्यानंतर ही मेथड तुमची कॉल होईल. आणि जर ती की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर की टाइप नावाची मेथड कॉल होईल. ओके, सो बेसिकली डिपेंडिंग अपॉन विच इव्हेंट्स आर जनरेटेड त्याच्या मेथड्स कुठल्या कॉल होतात. ओके, तर ऍक्च्युअली ह्या 3 मेथड्स आहेत. ओके, ज्या की प्रेस, की रिलीज आणि की टाइप इव्हेंट ज्या आहेत तो हँडल करतात. सो बेसिकली तुम्ही कस्टमाइज करू शकताय. एखादी की प्रेस झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे तुम्ही तो कोड की प्रेसच्या मेथडमध्ये लिहू शकताय. एखादी की रिलीज झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड तुम्ही की रिलीज्ड ह्या मेथडमध्ये लिहू शकताय. आणि जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर काय व्हायला पाहिजे याचा कोड तुम्ही की टाइप नावाच्या मेथडमध्ये लिहू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द की इव्हेंट्स. So see the example of how to handle the key event. Okay, example of key event. Okay, as you know, you want to import one package that is java.aw.event. Okay, so we are handling here the key event. That's why the listener of the key event, that is key listener, you want to implement the key listener. Okay, so see here, to register the key listener we use the add key listener method. Okay, that's why whatever you perform on your application, okay, whatever you get the input from the keyboard to your application, this is listen only when you register your application with the key listener. So the method is add key listener, which is used to listen the keyboard events. Okay, there is one method also, that is a request focus. Okay, you want to get the focus. Okay, जेव्हा तुम्ही फोकस घेताय तुमच्या ऍप्लिकेशनवर त्याच वेळी जिथं फोकस असणार आहे, जर तुमच्या ऍप्लिकेशनवर फोकस असेल तर तिथं जर की इव्हेंट काही झाले तर ते लिसन होणार. दॅट्स वाय the one method is used here, that is the request focus. Okay, so as you know there are the 3 types of the key event. Okay, that is key pressed, then key release and key typed. Okay, the key press and key release method happens event happens when the key is pressed or released and it does not generate an character. Okay, if the key generates the character, the 3 events are happen, that is key pressed, key release and key typed. Okay, so you want to implement these 3 methods of the key listener, that is key pressed, key released and key typed. Okay, so see here, ह्या मेथड मध्ये आपण काय करू शकतो, एखादी की प्रेस झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, ओके, तो कोड की प्रेस्ड मेथड मध्ये लिहू शकतो. की रिलीज केल्यानंतर काय व्हायला पाहिजे त्याचा कोड आपण की रिलीज मेथड मध्ये लिहू शकतो. आणि जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल त्यावेळी की टाइप्ड मेथड जेव्हा कॉल होणार आहे त्यावेळी तो इव्हेंट हँडल कसा करायचा, प्रोसेस कसा करायचा, त्याचा जो कस्टमाइज कोड आहे तो तुम्ही की टाइप्ड मेथड मध्ये लिहू शकता. आता ह्या प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, other than the keys that do not generate the character, okay, असे की प्रेस केल्यानंतर आपण एक मेसेज प्रिंट केलेला आहे. ओके, कुठली की प्रेस केलेला आहे तो मेसेज फक्त प्रिंट केलेला आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचा, जर मी की प्रेस करून धरली फक्त तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ॲपलेटला शो होणार आहे स्टेटस की डाऊन म्हणून. ओके, शो स्टेटस नावाची एक मेथड आहे, ती स्टेटस शो करते ॲपलेटच्या बॉटमला. ओके, व्हॉट एव्हर द स्ट्रिंग, म्हणजे एका पर्टिक्युलर लोकेशनला ॲपलेटच्या एखादा मेसेज प्रिंट करण्यापेक्षा एक स्टेटस आपण शो करू शकतो, त्याच्यासाठी मेथड आहे शो स्टेटस. जो काय तुम्ही डबल कोट मध्ये इथं पास करताय तो ॲज अ स्टेटस म्हणून ॲपलेटच्या बॉटमला शो केला जाईल. आता इथं की प्रेस केल्यानंतर आपण काय केलंय, कुठली की प्रेस केलेली आहे ते गेट केलेलं आहे बाय युजिंग द गेट की कोड. ओके, गेट की कोड काय रिटर्न करतं तर व्हर्च्युअल की कोड रिटर्न करतं त्या कीचा. ती की स्टोअर करून ठेवलेली आहे की नावाच्या INT व्हेरिएबल मध्ये. आणि स्विच केस यूज केलेला आहे
आणि त्याच्यावरून केसेस लिहिलेल्या आहेत आणि फाइंड आउट केलेलं आहे कुठली की प्रेस केलेली आहे. जी की प्रेस केलेला आहे ओके तो मेसेज प्रिंट केलेला आहे बाय युजिंग द पेंट मेथड. ओके सो की प्रेस केल्यानंतर हा कोड एक्झिक्यूट होईल. ओके त्याच्यानंतर की रिलीज केल्यानंतर आपण एक स्टेटस शो केलेला आहे की अप, म्हणजे की प्रेस केल्यानंतर की डाऊन आणि की रिलीज केल्यानंतर की अप हे स्टेटस आपण ॲपलेटच्या बॉटमला शो केलेले आहेत. आणि जर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर ते कुठलं कॅरेक्टर आहे हे गेट केलेलं आहे बाय युजिंग गेट की कॅर मेथड. ओके त्याला एक अपेंड केलेला मेसेज टाईप आणि तो मेसेज मध्ये स्टोअर केलेला तो मेसेज आपण पेंट मेथड मध्ये ड्रॉ स्ट्रिंग यूज करून शो केलेला आहे. ओके सो गेट की कोड रिटर्न करतं त्याच्यावरून कुठली की प्रेस केली आपण शोधू शकतो. ओके गेट की कॅर एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर ते कुठलं कॅरेक्टर जनरेट करतं याच्यासाठी मेथड आपण यूज केले गेट की कॅर. ओके सो लेट्स सी द एक्झाम्पल आउटपुट ऑफ दॅट वन that is here java c sorry event demo dot java. Okay so we use the applet here, so compile the program by using the applet viewer. Okay. So see this is the applet. Okay. The focus is on now the applet one. Okay. Suppose आता मी जर माझ्या कीबोर्डवरून एक की प्रेस करून धरलेले आहे सो की डाऊन हा मेसेज आलेला आहे की रिलीज केली मी की अप आला. ओके सो की डाऊन की अप आता मी ह्या कीज शो करतोय ज्या कॅरेक्टर जनरेट करत नाही. कधी की कॅरेक्टर जनरेट करत असेल तर let's see here once again सपोज आता एखादी की कॅरेक्टर जनरेट करते सो कॅरेक्टर पण शो होईल आणि की प्रेस केल्यानंतरचा शो स्टेटस पण शो होईल रिलीज केल्यानंतरचा स्टेटस पण शो होईल. म्हणजे एखादी की कॅरेक्टर जनरेट करत असतील तर तिन्ही मेथड कॉल केल्या जातील नाहीतर फक्त पहिल्या दोन मेथड कॉल केल्या जातील. ओके सो सी हियर so this is the example of the key event. Okay so let's again I repeat that you want to implement the key listener, you want to register it your application with add key listener, you want to request the focus by using request focus. Okay if the key does not generate the character then key press and key release method of the key listener will be called. Okay so you can find out which key is pressed by using the get key code method. You can find out which character is generated or which character key is pressed okay by using the get key char method. Okay if the key generates the character three events are happened, that is key press key release and key typed. Otherwise only two events are occurred, that is key pressed and key release. Okay so this is all about the key event. Okay thank you.